नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी मंदिता आणि साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, गेल्याच आठवड्यात मी लेझी फूडी आणि साबजींवरती पॉडकास्ट केलं होतं। त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं ना की बल्ल्यानीच्या भावाचं लग्न आहे आणि तिथे व्हिडिओग्राफर न ठेवता साबजींनाच तिने पूर्ण साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतचं शूट करायला ठेवलं होतं। तर ठरल्याप्रमाणे सगळं काही शूटिंग साबजीनेच केली। आता साखरपुडा होता नवरी मुलीच्या घरी आणि त्या दिवशी लेझी फूडी मॅडम तिथे लवकर पोहोचल्या आणि कॅमेरा समोर त्यांचे वेडेचाळे सुरू झाले। लेझी फूडी मॅडम बोलतात, आम्ही आज लवकर पोहोचलो आहे, वेळेवर पोहोचलो आहे। मॅडम हे यासाठी सांगत होत्या कारण मागे धतमेशच्या लग्नाला रस्ता बंद होता, त्यामुळे त्यांना जरा उशीर झाला होता हॉलवर पोचायला। लेझी फूडी मॅडम सगळ्यांची ओळख करून देत होती। मंडळी, नीट बघा हा ते लग्नाचे व्हिडिओ। कोण कोणाचा मामा आहे, मग त्याच्या मुलाची मुलगी कोण आहे, तिचं नाव काय आहे, बल्ल्यानीच्या शेजारी कोण कोण राहते, त्यांच्या घरात किती माणसं आहेत। लक्षात ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन असू शकतो हा पुढे जाऊन। कोण जर कौन बनेगा करोडपती मध्ये खेळायला गेला ना तर 7 करोड साठी हा प्रश्न येऊ शकतो। आणि मागे नाही का साबजींनी पण एक क्विज ठेवली होती, त्यात साबजीने काही प्रश्न विचारले होते आणि मग ईमेल करायला सांगितलं होतं विजेत्यांना त्यांचे गिफ्ट देण्यासाठी। मध्येच साबजी पण असं काहीतरी क्विज ठेवतील आणि मग प्रश्न विचारतील, बल्ल्यानीच्या शेजारी राहणाऱ्या काकूंच्या सुनेच्या भावाच्या मुलीचं नाव काय। म्हणून मी आपलं सांगण्याचं काम केलं मंडळी। एकतर हे लेझी फूडीच्या जावेच्या भावाचं लग्न होतं। आता ठीक आहे, चला ऍज अ फॅमिली हे लोक लग्नात पुढे पुढे करत होते, पण त्या बल्ल्यानीचे किती मामा आहेत, मग त्यांच्या बायका कोण, मुलं कोण, सुना कोण, नातवंड कोण, हे बघून लोकांनी काय करायचं। पहिली गोष्ट तर काय संबंध आहे, कॉन्टेंट नाही म्हणून उगाच काहीही शूट करायचं का। कधी न पाहिलेल्या त्या नातेवाईकांचं या लोकांनी दर्शन घडवलं, त्यात तो खाटीक तर काय शेठ माणूस आहे, लग्नासाठी 1-2 दिवसाची सुट्टीच घेऊन आला होता वाटते। मागे तर स्वतःच्या मुलीच्या जायवळाला थांबायला तयार नव्हता, कसा तरी त्या साबजीने मस्का मारून त्याला थांबवलं होतं तिथे। असो, तर सगळे साडू साहेब खाटीकचे उभे होते। त्यातल्या एकाने लेझी फूडीला विचारलं की जावयांच्या काही अपेक्षा आहेत की नाही, ते विचारलं नाही तुम्ही, तर लेझी फूडी खोदून खोदून विचारायला लागली, तुमच्या काय अपेक्षा आहेत, तुमच्या काय अपेक्षा आहेत। त्यावर एक साडू बोलले, बघू संध्याकाळी। त्यावर खाटीक सुरू झाला, आता तर अख्खा दिवस बाकी आहे, उद्याचा पण दिवस आहे, मग बघू। तर दुसरे एक साडू बोलले, संध्याकाळी बघू, काहीतरी सोय होते का ती। आता मंडळी, बाकी सगळ्या साडूंचं तर जाऊ दे, पण हा खाटीक तर निर्व्यसनी आहे असं लेझी फूडी बोलले होते एकदा। मग संध्याकाळी थम्सअप कोका कोलाच्या सोयीबद्दल बोलणं सुरू होतं का यांचं। त्यानंतर मंडळी साखरपुडा झाला। बल्ल्यानीचा भाऊ आणि वहिनी सगळ्यांचे पाय पडून आशीर्वाद घेत होते। तेव्हा मंदिता मॅडमच्या पाया पडण्याची वेळ आली। मॅडम लगेच नवरीला विचारतात, ओळखलंस ना मला, ओळखलंस ना। अहो लेझी फूडी मॅडम, कोण नाही ओळखत हो तुम्हाला, अख्ख्या दुनियेत तुम्हीच तर एक फेमस आहात नळ्या चोखण्यामध्ये। मंडळी, साखरपुड्याच्या जेवणात शाकाहारी तर होतच, पण सोबतच मटण वजरी पण होती। पण यावेळी मॅडमने ठोकठोकडे बघितलंच नाही, चक्क शाकाहारी जेवण जेवल्या। काय आहे ना मंडळी, मॅडम सेलिब्रिटी आहेत ना, असं त्या कुठे पण कोणी पण बनवलेलं मटण चिकन खात नाही। हा, पण कावले सोबत त्या अंधेरी किंवा बँड्राला जाऊन रस्त्यावरती चिकन मटनचा आस्वाद घेऊ शकतात। दुसऱ्या दिवशी बल्ल्यानीच्या भावाची हळद होती। मंडळी, या साबजींने मागे झापझूप करून कॅमेरा मारून त्या बल्ल्यानीला रडताना दाखवलं होतं, पण आता तर यांनी कहर केला। हळदीमध्ये बल्ल्यानीची आई बिचारी एवढं रडत होती, इतर लोक पण रडत होते, पण या गोष्टीचा पण या साबजींनी कॉन्टेंट म्हणून वापर केला। काय सुरू आहे या लोकांचं, यांच्यातली माणुसकी कुठे गेली आता। किती वाईट वाटत होतं ते बघायला। आणि आता जेव्हा बल्ल्यानीची आई तो व्हिडिओ बघेल तेव्हा तिला परत रडायला येणार। खरं म्हणजे यांनी त्या बल्ल्यानीच्या आईला किंवा तो पार्ट जो होता त्यात सगळे रडत होते ते नसतं दाखवलं तरी चाललं असतं, पण असं इमोशनल क्लिप्स दाखवून काही व्ह्यूज साठी हे साबजी दुसऱ्यांच्या भावनांशी खेळतायत। त्या हळदीच्या व्हिडिओमध्ये 259 ला बघा मंडळी, ती बल्ल्यानीची आई हळद लावत होती मुलाला आणि बंजिता मॅडम उभ्या होत्या पिलरला टेकून, आणि काय ती रडण्याची ऍक्टिंग सुरू होती मॅडमची। आता त्यांचे काही भक्त भांडायला येण्या अगोदरच क्लिअर करते,
हो, अंधमंद भक्तांनो, ती ऍक्टिंगच होती बरं का. कारण लेझी फूडी सतत कॅमेराकडेच बघून रडण्याचं ढोंग करत होती आणि साबजींनी तर तिच्यावर झूम पण केलं होतं. मागे बल्ल्यानीचा इंटरव्ह्यू सुरू होता वडील गेल्यानंतर, तेव्हा तर मॅडम मस्त लिपस्टिक आणि मेकअप करून बसल्या होत्या. तेव्हा यांच्या डोळ्यातून एक अश्रू आला नव्हता आणि आता तर कॅमेरा समोर काय ऍक्टिंग सुरू होती मॅडमची. ओ लेझी फूडी मॅडम, जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा हो. आता मंडळी, तुम्हीच मला एक गोष्ट सांगा, मेन लोकांनी त्या मुलाला हळद लावली असती आणि ते साबजींनी दाखवलं असतं तर ठीक आहे, पण या साबजींनी काय केलं तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेने त्याला कशी हळद लावली हे शूट केलं. हो साबजी, तुम्ही सगळं मेमरी जपण्यासाठी केलं, आय ॲग्री, पण निदान व्लॉग मध्ये तर तुमचे व्ह्युअर्स ज्यांना ओळखत नाही किंवा रिलेट करू शकतात असेच लोक दाखवा ना. त्या बल्ल्यानीच्या आजूबाजूचे ताईमाई अक्का बघून काय करायचंय. मंडळी, लास्टला वाटते मंदिता मॅडम हळद लावायला आल्या आणि काय तो पांचटपणा सुरू होता त्यांचा, विचारूच नका. बल्ल्यानीच्या भावाच्या बनियानला पण हळद लावत होत्या मॅडम. असं वाटत होतं बल्ल्यानीपेक्षा यांनाच त्याच्या लग्नाची एक्साइटमेंट होती. हळदीसाठी काय तर म्हणे बल्ल्यानी आणि तिच्या बहिणीने मिळून बंजिताला पण मॅचिंग साडी आणली होती नेसायला. बल्ल्यानीच्या सगळ्या बहिणींनी त्यांच्या मुलींनी पण मॅचिंग केलं होतं. इव्हन कथाला पण मॅचिंग फ्रॉक घातला होता. पण भावीचं काय? लेझी फूडी मॅडमने पण मॅचिंग साडी नेसली होती, मग भावीसाठी फ्रॉक का बरं आणला नाही त्यांनी? मंडळी, संध्याकाळसाठी बंजिता मॅडमने साऊथ इंडियन लुक केलं होतं. तसं तर मॅडमचं स्वतःचं सलॉन आहे, तिथे कीर्तना आणि लंकिता काम करते, पण काही कारणांमुळे त्या आल्या नाही आणि मॅडमला एक स्पॉन्सर्ड मेकअप आर्टिस्ट भेटला. मॅडम बोलल्या की मस्त लुक करून दिला याने माझा, आणि असं होत नाही कधी की पहिल्या क्षणी मला कोणी केलेला मेकअप आवडेल, पण ह्याचा आवडला. हो लेझी फूडी मॅडम, शाळेत असताना अभ्यास तर विसरायच्याच हो तुम्ही, पण आता हेही विसरल्या वाटते. तुम्ही मागे एका इव्हेंटसाठी तुम्हाला एका मुलीने रेडी केलं होतं, तेव्हा पण तुम्ही तिला हेच बोलल्या होत्या, असं मला कोणी रेडी केलेलं आवडत नाही, पण पहिल्यांदा मला आवडलंय तू केलेला मेकअप. फुकटचं सगळं भेटतंय म्हणून मॅडम चण्याच्या झाडावर एखाद्याला तुम्ही मस्त चढवता. लग्ना दिवशी पण मंडळी परत या साबजीने त्या बल्ल्यानीच्या आईला रडताना जवळजवळ 5 मिनिटं तरी दाखवलं. तुम्हीच सांगा आता काय बोलायचं यांना. मेमरी जपण्याच्या नादात हे माणूस की विसरत चालले आहेत वाटते. आता लग्न कोणाचं ह्यात पण ते वेडाभाऊ वेड्यासारखे डोंबिवलीवरून आले होते आणि आजकाल सुजाताई कुठे गायब झाल्या आहेत वाटते. त्यांनी मस्तच गोड गोड बोलून स्वतःचं काम करून घेतलं आणि आता साईडला झाल्या. मंडळी, त्या नवरदेवाला लग्ना दिवशी डोळे आले होते काय हो? नाही म्हणजे सतत तो गॉगल लावूनच होता पूर्ण टाइम, आणि त्या रिसेप्शन मध्ये तर त्या बंजिताच्या अंगातच आलं होतं असं मला वाटते. एकतरी बाई कुठेही नाचायला सुरू होते आणि ही एकटीच नाचत नव्हती तर सोबत त्या नवरा नवरीचे पण हात धरून ओढत त्यांना आणलं नाचायला. हो मॅडम, निदान आधीपासून प्रॅक्टिस तरी करायची होती त्या डान्सची. त्या मुलाच्या बहिणींपेक्षा तुम्हीच जास्त उतावळ्या होत्या. त्या बिचाऱ्या तर 2 मिनिटं डान्स करून लांब झाल्या, पण तुम्हीच जास्त पुढे पुढे करत होत्या. लग्न सोहळा एकदम छानपणे पार पडला. ह्या साबजींना तर 4-5 दिवसाचं मस्त आयतं कॉन्टेंटच भेटलं. दुसऱ्या दिवशी मंडळी होता फुनीलचा वाढदिवस. आता घरात कोणाचा बर्थडे असू दे किंवा अॅनिव्हर्सरी, या लेझी फूडी फॅमिलीकडे जेवणात असते ते म्हणजे नॉनव्हेज. लग्न आणि अॅनिव्हर्सरीज काय घेऊन बसताय मंडळी, हे लोक तर श्रावण आणि मार्गशीर्ष पण पाळत नाहीत. असो, तर या साबजींने फुनीलसाठी आणलं होतं चिकन आणि त्या संजूताईंने त्या चिकनची भाजी बनवली. आता जर चिकन मटनच्या रश्श्याला भाजी बोलतात तर मग पालेभाजीला काय मेथीचा रस्सा, पालकचा रस्सा असं बोलणार का? मंडळी, आतापासून दर रविवारी हे साबजी चॅलेंजचे व्हिडिओ दाखवणार आहेत. आता तर हे साबजी पण कंटाळले आहेत रोज एकच कॉन्टेंट दाखवून, म्हणून काहीतरी चेंज म्हणून ह्या साबजींनी चॅलेंज व्हिडिओ परत सुरू केले आहेत. काय करणार आता, कॉन्टेंट तर साबजींकडे संपलाच आहे, म्हणून कसे बसे एक दिवस ढकलण्याचं काम सुरू आहे त्यांचं. मंडळी, आता 10-15 दिवसात साबजी, त्यांची मातोश्री, भावी आणि लेझी फूडी जाणार आहेत फुबई ट्रिपला. मागे आपण सगळेजण बोलत होतो ना की हे साबजी काही कामच करत नाही, यांनी युट्यूब सोडून कामधंदे केले पाहिजेत. म्हणूनच आता मंडळी साबजींनी एक ट्रॅव्हल कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्या कंपनीचं नाव काय ठेवायचं असं साबजीने त्यांच्या व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबरला प्रश्न केला आहे. मला तर असं वाटते या साबजीने खादाडी ट्रॅव्हल्स असं ठेवलं पाहिजे नाव त्यांच्या कंपनीचं. मी हे नाव का सुचवलं हे तुम्हाला सगळ्यांना तर समजलंच असेल ना मंडळी, पण जर ह्याच्यापेक्षा पण छान छान नाव तुम्हाला सुचत असतील तर नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि तेवढीच साबजी आणि लेझी फूडीला पण मदत होईल हो मंडळी. तसं पण ते दोघं आपले पॉडकास्ट लपून छपून का होईना ऐकतात
आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्स पण वाचतात बरं का. मस्त ना. हो मस्त. चला तर मंडळी, आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.